नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. केवळ एक नव्हे तर तब्बल 3 फायदे जाहीर होणार. चला तर पाहूया या विषयाची ही महत्त्वाची अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे. आता येणारे 3 महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रचंड आनंद घेऊन येणारे आहेत. कर्मचाऱ्यांसाठी 1-2 नाही तर तब्बल 3 गिफ्ट मिळणार आहेत. यामुळे आता त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे ठरणार आहे, कारण आता या वर्षाच्या पूर्वार्धात अनेक मोठे बदल होणार आहे. लोकसभा निवडणुका 2 ते 4 महिन्यावर आल्याने आता केंद्र सरकारचे पूर्ण लक्ष असणार आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 50% वाढ करण्यात येणार आहे. आता फक्त त्यांच्या घोषणेची वाट आहे. याची घोषणा होताच त्यांच्यासाठी आणखी 2 खुशखबर निश्चित होणार आहेत. सर्वात महत्त्वाची आणि पहिली आनंदाची बातमी म्हणजे आता कर्मचाऱ्यांना पुढील महागाई भत्ता वाढवण्याची भेट मिळणार आहे. मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्च 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जुलै ते डिसेंबर 2023 या कालावधीतील AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीने आता किमान केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांना दुसरी महत्त्वाची भेट म्हणजे आता प्रवास भत्त्यामध्ये वाढ मिळणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने प्रवास भत्त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत आता प्रवास भत्ता आणि पे बँड यांची सांगड घालून आता महागाई भत्त्याची वाढ आणखी वाढू शकते. प्रवास भत्ता हा वेगवेगळ्या वेतन श्रेणीसह जोडला जातो. तिसरी आणि सर्वात मोठी भेट म्हणजे कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याच्या स्वरूपात मिळणार आहे. आता पुढील वर्षी त्यातही सुधारणा केली जाणार आहे. HRA पुढील 3% असणार आहे. वास्तविक नियमानुसार महागाई भत्ता 50%च्या पुढे गेल्यास त्यात सुधारणा केली जाणार आहे. सध्या HRA 27, 24 आणि 18% दराने दिला जात आहे. मात्र महागाई भत्त्यामध्ये 50% जर वाढ झाली तर HRA हा 30, 27 आणि 21% वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, प्रवास भत्त्यात वाढ आणि HRA सुधारणा हे सर्व मार्चपर्यंत अपेक्षित आहे. सरकार सहसा मार्चमध्ये जानेवारीपासून लागू होणारा महागाई भत्ता जाहीर करते. आता अशा परिस्थितीत किती महागाई भत्ता मिळणार याचा निर्णय मात्र मार्च 2024मध्येच होणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या. नमस्कार.